आता मस्त मैत्रिणी मी कढई ठेवलेली गॅसवरती आणि तेल छान गरम झाले. इथे याचं वाटण वाटून घेतलेलं आहे. बेसन करायचं हाटलेलं. इथे मिरची, लसूण आणि जिरं आणि मीठ आहे. तेल इथं छान गरम झाले. तेलामध्ये जिरं टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये ही मिरची. साईडचं हा बाबू साईडचं दाबलं ना. याच्यामध्ये आता हे पाणी टाकून घ्यायचं. पिठलं करायचं, हाटलेलं बेसन करायचं आपल्याला. इथं असं मस्त. आता एवढं जास्त तुम्हाला किती क्वांटिटी करायची तेवढं करायचं. आता मला जास्त नाही बनवायचं आहे तर एवढं असं इथं पाणी टाकून घ्यायचं. आता इथं एवढं असं पाणी टाकून घेतलेलं आहे. नंतरून मस्त आता मी हे काड्या आणले ते बाहेरून मस्त धुवून आणि ह्याच्यात इथं बेसन पीठ आहे. मस्त या काड्यांनी असं हलवायचं. एक जणांनी वरतून बेसन पीठ टाकायचं आणि मग छान उकळी येऊन द्यायची आणि आटून द्यायचं त्याला. ह्या पाण्याला पण उकळी आली पाहिजे मस्त. दया किसकी शादी के लिए लड़की ढूंढ रही थी. बापूजी किस पर गुस्सा होते हैं. चायनीज मॉडेल झालं इथे. चायनीज नाही बोलते याला, उलट हे गावठी मॉडेल बोलू शकता याला. हे आजीच्या बाबाच्या जमान्याचं बाबू. हे आजीच्या जमान्याचं आहे. उलट गाव चायनीजला कुठं काड्याने करते ते. खात्यात त्याने नाही का. खात्यात काठीने. अशा पद्धतीने मस्त असं काड्याने डवळत राहायचं. एका हाताने असं पीठ टाकत राहायचं मैत्रिणीनं. आणि मासवड्याच्या पिठाला पण आम्ही असंच हे करतो. हाटूनच असं बेसन केलं जातं मासवड्याच्या याला पण. आणि याला वरतून मस्त कोथिंबीर या कांद्याची पात टाकायची. गोळ्या राहत नाही. अशा थोड्या गोळ्या राहिल्या तरी छान लागतात त्याच्या. मानस गप ना. तुम्ही खाणार नसो ना पप्पा. गावाला आल्यावर सगळं गावचे पदार्थ खायचे नाही. आणि पीठ पण घरी दळलेलं आहे चक्कीवरती. शिवाय घरच्या डाळीचं आहे सगळं. सगळं ऑर्गॅनिक झालं आता आमच्या इथं गावाला. म्हणून गावचे लोक आजारी नसतात. गाव अजून काम करतात. अजून काम करतात ते सगळेजण शेतात. आमची आई गेली पण सकाळी. वडील गेले भरणी करायला. छान असं मस्त याला हे करायचं. आणि एवढी अशी कन्सिस्टन्सी बरोबर आहे. एवढंच पातळ पाहिजे. अजून आता शिजल्यावरती घट्टपणा येईल याला. विस्कर नाही आणि काय नाही. हेच आपलं विस्कर. एक गोळी नाही राहिली बघा. आणि या छोट्या छोट्या राहतात या छान लागतात उलट खायला. त्याच्यात मस्त आता कांद्याची पात आई रानात गेलेली आहे. आई रानात झाली ना मस्त कांद्याची पात टाकणार आता आणल्यावरती. बाबाला तर लय आवडते माझ्या वडिलांना. रानात की शेतात. रानात शेतात माहिती आहेच. रानातच ना. घराच्याच पाठीमागं आपली वावर आहे ना. आपलं घरच शेतात आहे ना. एक सुनाला वावरात घेऊन गेली. लेक मस्त जेवण करते. एक सून कपडे धुते बाहेर तिची. परत खाते तिची नातवंड. बस मैत्रीण असं आता याला मस्त हे बघा आता फुटायला लागले छान. रटरट अशी उकळी यायला लागली. त्याच्यावरती मस्त कांद्याची पात कट करून टाकायची. आता यात तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता. ती पण छान लागते. आणि रेडी आहे मैत्रीण आपलं बेसन थोडक्यात. आणि असं गरम गरम बेसन भात. यात ज्वारीची भाकर पाहिजे मस्त. बापरे एकच नंबर. पाणी म्हणा येऊ की चालू. शेतात लोक काम करतात. दर चल मला आंघोळ करू. दर 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 तांब्यातलं चाय दे पिकून तो आता. याला बिला त्याच्याकडे बघा. घे घे बाबू त्याला पाहू दे. थोडं दे तोडून.
किती मोकळं रान आहे फिरायला. गुड आफ्टरनून मैत्रिणींनो. कुठे झाले पोरींनो? आम्ही चाललो आहे भीमाशंकरला. ट्रिप काढली आज भीमाशंकरला. एक गाडी पाठी आहे, त्या गाडीत म्हातारी माणसं आहेत. काका काकी आणि भाऊनी दोन वहिनी त्याच्यात आहेत. आणि कॉफी केली आज सोबत बघ. सेम सेम मायले की ते बाळ तिचं पिलू इकडे बघ, पिलू इकडे बघ. कोणाकडे मामा लय गोळ्या खातो वाला तू. आणली का तू? हे बघ, हे दोघी जणी आहे, हे सख्या बहिणी आहे. आम्ही दोघी सख्या मुली मायले की. मीची बहीण आहे, बारकी बहीण. ही माझी एकटीची बहीण आहे. ही माझी बहीण आहे. ही दिसली का? हा, हे पोर कोणचं काय माहिती चिमेच. माझे मस्त. आता गावातून चालले सगळे. असंच गोंधळ असतो आमच्या घरी दिवसभर. असंच चालू असते टाइमपास, आहे की नाही? आणि हे शिव आहे, बाबू पुढे. पडून घेतलाय रात्री पडलं. झोपत चक्कर आली होती बाई. माझी पिंक वाली पिशवी माझ्या बहिणीने फोडलंय. सांग, सांग, सांग. माझ्या बहिणीने फोडलंय. काय बुकी मारली का? मला मी रडत बसलो. बहिणीने ओट फोडल्या ते. चला मैत्रिणी, भीमाशंकरला जाऊन येतो आज. दुपार झाली, सगळी तयारी करता करता. खाली गेलो त्याचे कपडे. चला बाय. तरी जाऊ द्या, येतो जाऊन. बरोबर आहे. असं हिचं म्हणणं आहे, तरी जाऊ द्या. फिरायची शौकीन ही आणि ही. गाडी पण आली आपली गाडी आली ना. मेडिकल आहे कुठे इथं. खेड सिटी. संतोष मागून आला काय? ते काय माग आहे, शिवायला देऊन टाका. हाय जागा त्यांच्याकडे. कोण कस काय बरं थांबली होती काय पुढे? इकडं पुढं लिमगावचा खंडोबा आहे या साईडला. गाव खंडोबा, गोरडे पाहुण्यांचा खंडोबा येतो. हे बघ कसं करतोय. गप्प एक फटका देऊन गप्प बसव. हे बघ कसं गप्प बसले. बस खाली आणू का? हा? अजिबात ऐकत नाही. अगे किती लांब आहे खंडोबा म्हणते. किती लांब आहे इथून? जवळ आहे. किती नाही गेलो कसे. आणि इकडं पुढं खेड. सोने हे नुसतं काय साईड. तरी नको माय बावाडी पण नाही बोलत आहे. धरण आहे, डिंब धरण आहे. डिंब धरण आहे बघा. भीमाशंकर 33. मस्त डोंगर दऱ्यात आहे नाही काही. रिसोर्ट आहे ना रे. सगळं ग्रीनरीच आहे दोन्ही साईडने. गाव गारवा किती आहे ना. तेला करून बघा. इकडे मस्त युट्यूबवर झालेले. आहे ना बाबा सोनी पप्पा. हा, एक गाड्या शूटिंग आहे ना तुझ्याकडं? चालू आहे. दादा मला वाटतं मागत राहिलं. कोणता घाट आहे हा? भीमाशंकर दिवे घाट. गोरे गोरे घाट आहे. सासवड घाट. काय जिजरीला चालली का तू? हा, मला जे माहिती आहे तेच सांगणार मी. हा, म्हणूनच म्हणलं ना माझा पेपर. ऐको इकडे दाखवा रोड. गोड्याला जाम धरा. दोन गोड्याला जाम धरा. जायचं बाहेर नाही. स्वराज्य वॉटरफॉल. वॉटरफॉल कुठे? वॉटरच नाहीये पण. जवळ आलो का आता आपण? तरी अजून 30 किलोमीटर असेल. 31 मग इथून खेड इतकं अजून नाही. 30 मिनिटं आहे का? 3 किलोमीटर आहे. किलोमीटर आहे बघा की. मला इथून दिसतंय. तुम्हाला ते चष्मा घातलाय ना त्याच्यामध्ये दिसत नाही वाटतं. 53 मिनिट दिसते. वाव, खाली बघ. वाव. 53 दाखव त्याच्यामध्ये. संतोष आले आहेत मागणं आपल्या. संतोष म्हणते मगाशी. मला काही कळत नाही. गाडीवरती नाव संतोष नाही का? आता समजते का? अच्छा, याची मजा चालली आहे. डोकं बिकं बाहेर काढून तंगडं धरण त्याच्या. त्याला त्याच्या मामा त्यांच्याकडे
रोडच असे बनवले, जेव्हा काय होतं तेव्हा ते डिवायडर लावलेत ना. पडतो नुसता. सगळे लोक तिकडनंच जाऊन आलेत ना, हे रोड तिकडच जातोय ना हम्म. भीमाशंकरलाच हो. ना. सगळे आता सुट्ट्यांना आले ते म्हणून जात असतील ना. खाली पण मस्त आहे बघ ना, दिसतंय का पण खालचं काही. होय ते बघ पाणी तर घ्या. इथं सगळं गवतच आहे रोडच्या कडेने. नव्हतंच आहे. घर बघ ना मस्त आहेत ना अशी. बघ जुनी गावलाची घर आहे तिथे. यांना प्रवास दादा पुढे जाईल ना. काय हो तुमची सुट्टी काय संत सारे माग ओटे करायला बसते तिथे. बघा इकडे कसे पप्पा देते याचे. का मोठा हॅलो बस ओम बीस नमः बसवतात रे. शिवाय. कुठे ओम नमः शिवाय. बस पण मग त्या ट्रॅव्हल्स वाले येतात ना, ओम नमः त्यांनी इथंच पार्किंग केली काय मग तिकडे वरती नसेल पार्किंग. असेल पारदी याच्यात जातात गाड्या. शिवाय. ती जाऊन आली असतील. जाऊन आली हो हा म्हणून तुला माहिती. भीमाशंकर अभयारण्य ते बोर्ड खालसाई की जय. भीमाशंकर अजून 3 किलोमीटर आहे. हा. ओम नमः शिवाय. ओम मरी माता की जय. जाऊ दे जय महाकाल. दादा जाऊ दे. म्हणा पुढं काय. आई मरी माता ओम नमः शिवाय. जय भोलेनाथ. आज केदारनाथला जायचं का आपल्याला? केदारनाथला काय तुम्ही झाली तर तुमची हवा ताईट झाली. केदारनाथला कुणी चढूच शकत आहे. केदारनाथला तुम्ही बघायचं गोड काय केदारनाथला पाटकुळी राहून नेतात माणसांना. डायरेक्ट आहे ना तुला एरोप्लेन उतरायला लागेल तिथं. कोणला काय काम नाही. मंगलाबाईचं ऑक्सिजन नाही. बघू शकता ट्रॉफिक किती झालंय इथे. आणि पार्किंग केलं, चुकीच्या पार्किंग केल्यामुळे दोन्ही साईडने जाम ट्रॉफिक झालंय सगळीकडे. पोचलोय आम्ही आता भीमाशंकरला. अजून इथे 1 किलोमीटर चालत जायचंय. नाही आणू हा दमणार आता आपण. लोकांनी गाड्या लावल्या, चालायला पण जागा नाही. चला काय घेतले दोघांना कपडे घ्यायचे ते आली चालले नाही आली कुत्रा बघा. अरे हे जे थांबले ते घे त्यांना चला. चला चला पुढे चला सर्वे. आणू हातर. चला लागल ते कोणाला? चांगलं आलं की. हो, बाई, इथं काम करा. शिवया झालं 2 मिनिट. चाललो पिल्या वर माहिती वर बघा ते. इकडे बघा वेणी.